परफेक्ट क्रिस्प आणि अप्रतिम असा कलर आजची रेसिपी आहे मैत्रिणींनो. क्रिस्पी पोटॅटो रिंग्स मी सुद्धा प्रथमच ट्राय केली आणि विश्वास होणार नाही तुम्हाला, अप्रतिम अशी ही रेसिपी बनली होती. तुमची किटी पार्टी असू देत किंवा मुलांची बर्थडे पार्टी असू देत, तुमच्या पार्टीला चार चांद लावेल नक्कीच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी क्रिस्पी पोटॅटो रिंग्सकरिता 4 बटाटे उकडून घेतले, त्यांना ग्रेटरने ग्रेट करून घेतलं आणि त्यानंतर एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून घी ॲड केलेलं. तुमच्याकडे बटर असेल तर उत्तम, बटर ॲड करा. त्यानंतर चॉप गार्लिक टाकायचं, त्यालासुद्धा फ्राय करून घ्यायचं. गार्लिक फ्राय झालं की 1 पिंच हिंग टाकायचं. हिंग टाकून झालं की यामध्ये 1 वाटी मैदा टाकायचा. मैद्याला सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. मैदा थोडा गोल्डन कलरमध्ये आला की लगेच त्यामध्ये 1 टीस्पून चिली फ्लेक्स टाकायचं आणि नमक टाकायचं स्वादानुसार. हे सर्व साहित्य मिक्स झालं की लगेच मॅश केलेले बटाटे त्यात टाकून घ्यायचे आणि बटाटेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला थोडंसं ड्राय वाटत असेल पण बटाट्यांमध्ये भरपूर मॉइश्चर असतं, त्यामुळे त्याला आणि नमकने सुद्धा थोडं पाणी सुटतं. त्यामुळे कोथिंबीर बारीक करून घेतलेली टाकायची आणि इथे मी गॅसची फ्लेम ऑफ करून घेते. हे सर्व मिश्रण एकजीव झालं की त्यात टाकायचं 1 वाटी कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअरने काय होईल की पोटॅटो रिंग्स एकदम क्रिस्पी आणि क्रंची असे होतील. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं की एक छोटा तुकडा चीज घ्यायचं, चीजसुद्धा ग्रेट करून घ्यायचं आणि सर्व साहित्य व्यवस्थितरित्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि एक गोळा तयार करायचा. हे पोटॅटो रिंग्स लहानांना मोठ्यांना सर्वांना आवडतील असे बनतात आणि माझी खात्री आहे की तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल, तेव्हा तुम्ही ट्राय करून बघा. ताटावरती टाकून घ्यायचं थोडं कॉर्नफ्लोअर आणि एक गोळा घेऊन हळूवारपणे रोलिंग पिनने लाटून घ्यायचं. त्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची आणि गोल आकारामध्ये सर्व राऊंड कापून घ्यायचे आणि वाचलेलं मटेरियल गोळा करून सगळे रिंग्स बघा एक छोटं झाकण घ्यायचं आणि मधोमध अगदी एक असा बारीक शेप द्यायचा, म्हणजे ते सगळे रिंगच्या आकारात तयार होतील. हवं असेल तर तुम्ही सगळे रिंग्स एकत्रच तयार करून घ्या आणि त्यानंतर फ्राय करायला घ्या. बघा मी सगळे रिंग्स रेडी केलेत आणि त्यानंतर कढाईमध्ये तेल गरम केल्यानंतर सर्व रिंग्स त्यामध्ये एक एक करून टाकायचेत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचेत. सर्व रिंग्स टाकून झालेत, पलटून घ्यायचे. त्यांना मीडियम टू लो फ्लेमवरच तळायचं. त्याने काय होईल की परफेक्ट क्रिस्पी बनतील तुमचे रिंग्स. बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे. आता मी काढून घेते सर्व रिंग्स. सर्व रिंग्स फ्राय करून झालेत की एका सर्विंग प्लेटमध्ये असेंबल करायचेत आणि हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस केचपसोबत तुम्ही सर्व करू शकता. तर बघू शकता तुम्ही क्रिस्पी पोटॅटो रिंग्स रेडी आहेत. छान असा कलर आलेला आहे आणि टेस्टसुद्धा अप्रतिम. एक लाईक नक्की करा. थँक्यू.